नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध 12 दिवसांच्या नंतर एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे. हे युद्ध का झालं याचं उत्तरही या नव्या भूमिका बदलांमध्ये दडलेलं आहे, जे आपल्याला स्पष्टपणे समोर आणणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातली ही चर्चा लक्षवेधीच्या निमित्तानं आम्ही आपल्या समोर आणत असताना रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाची मूळ कारणं कुठे दडली आहेत यावरही प्रकाश टाकू इच्छितो. नाटोचा विस्तार करणार नाही असा शब्द देऊन अमेरिकेनं तो पाळला नाही. युक्रेनच्या निमित्तानं नाटो विस्ताराच्या हालचाली केल्या. रशियाला अमेरिकेनं उचकवलं किंवा त्यांची खोडी काढली आणि रशियानं स्वतःच्या स्वार्थांची अर्थात स्वतःच्या हितांची रक्षा करण्यासाठी ज्या वेळेला आक्रमणाची भूमिका स्वीकारली त्यावेळेला सगळ्या जगातून अमेरिकेनं आरडाओरड करायला सुरुवात केली की रशिया युद्धखोर आहे. प्रत्यक्षात शांतपणे बसून खोड्या काढण्याचा अमेरिकेचा उद्देश काय होता? अमेरिकेला युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून नक्की गोळी कुणावर चालवायची होती? युरोपातला अमेरिकेचा प्रभाव रशियाला का नकोय आणि अमेरिकेला का हवाय? या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या लक्षवेधीत करायची आहे. या चर्चेमध्ये आपल्या सोबत विविध विषयांचे तज्ञ जोडले गेलेले आहेत. त्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत लष्कर विषयाचे तज्ञ आणि निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. आपल्या सोबत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय खरे आहेत. आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक सुद्धा आहेत. तसंच आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं संजयजी ठाकूर आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न पटकन आता विजयरावांना असणार आहे. विजयराव, मुळात नाटोच्या विस्ताराच्या साठी अमेरिकेनं टाकलेली पावलं ही अमेरिकेनं काढलेली खोडी होती हे समोर आलेलं आहे. या खोडीच्या मागचा अमेरिकेचा डाव काय होता? युरोपात सुद्धा आपलं वर्चस्व असलं पाहिजे इतका सहज सोपा एका वाक्यात तो मांडता येईल की त्याला इतरही काही कंगोरे आहेत? विजयराव, आपल्याला ज्ञात असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन जेव्हा निवडून आले त्यावेळेस भारताला अशी अपेक्षा होती की अमेरिकेचं धोरण चीनला काउंटर करण्यासाठी अधिक तीव्र असेल, या पद्धतीचं धोरण असेल. परंतु बायडेनने ज्यावेळेस सत्ता हे केली त्यावेळेस त्यांनी त्यांचं जे पहिलं भाषण आहे त्याच्यामध्ये पहिलं जे टार्गेट केलं की रशियाचं जे आक्रमण आहे किंवा रशियाचा जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी त्यांची प्रायोरिटी राहील. हे स्टेटमेंट त्यांचं फार महत्वाचं आहे जिओ पॉलिटिकल आणि जिओ इकॉनॉमिकच्या संदर्भात आणि आजच्या संदर्भामध्ये. दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे बायडेन पूर्वी ट्रम्प प्रशासनाने नाटोला आर्थिक मदत आणि लष्करी मदत करू नये, अमेरिकेने नाटो मधून विड्रॉ व्हावं यासाठी घोषणा केली आणि त्यापुढे ती पूर्ण नाटोचं जे महत्व आहे हे संपलेलं आहे अशी भूमिका केली. म्हणजे अमेरिकेचे दोन राष्ट्राध्यक्षांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि म्हणून या बदललेल्या भूमिकेमुळे रशियाला आयसोलेशन करण्यासाठीचं अमेरिकेचं जे स्ट्रॅटेजिक धोरण आहे ते धोरण आणि आताची सध्या स्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिकेची विशेषतः कोविड ग्लोबल ऑर्डर कोविड कालखंडामध्ये ज्या पद्धतीची महासत्तेचं आरोग्य व्यवस्थेमध्ये किंवा हेल्थ सिस्टम जी कोलॅप्स झाली आणि ते जगभर जे बघितलेलं आहे त्यानंतर असं लक्षात आलं की हे जे केवळ म्हणजे ज्या महासत्तेला आपण लष्करी साधन सामुग्री म्हणजे ज्याला आपण वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या द्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला महासत्ता म्हणतो, परंतु त्याच महासत्तेमध्ये कशा पद्धतीचे इश्यूज आहेत हे आपल्याला लक्षात आल्यानंतर रशियाला काउंटर करण्यासाठी त्यांचं प्रायोरिटी आहे. आता प्रश्न या ठिकाणी असा आहे की नाटोमध्ये सुद्धा मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जर्मनी असेल किंवा स्वीडन असेल किंवा इतर जे देश आहेत हे सुद्धा नाटोचे जे
शीतयुद्धाच्या कालखंडामधलं जे जिओ पॉलिटिक्स होतं ठीक. ते आज नसल्या कारणाने त्यांचे जे धोरणं आहेत, ध्येय धोरणं आहेत, ते बदलण्यासाठी विविध राष्ट्र प्रयत्न करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून युरोपियन युनियन मधून ब्रिटिश आहेत यांनी माघार घेतलेली आहे. त्याच्यामुळे युरोपियन युनियन आणि नाटोचे संदर्भही बदललेले आहेत. त्यामुळे नाटोला खऱ्या अर्थाने आज एवढं महत्व देण्याचं काहीही कारण नाही. बिलकुल बिलकुल. विजयराव, ज्या पद्धतीनं आपण मांडलं की तसं पाहता नाटो आत्ताच्या घडीला एक कागदी वाघ आहे, फार काही महत्व देण्याची गरज नाही. पण तरीही त्या कागदी वाघाच्या माध्यमातून अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय पातळीवर युरोपात जाऊन काढलेली खोडी ही सुद्धा अधोरेखित होतेच. त्या निमित्तानं पुढचा प्रश्न पटकन आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या अभय पटवर्धन सरांना विचारतो. निवृत्त कर्नल म्हणून ते आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत. युद्धविषयक त्यांचं विपुल लेखनही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अभयराव, ज्या पद्धतीनं शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया हे एकमेकांच्या सोबत समोरासमोर उभे ठाकले, एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या भूमिका कालांतरानं त्यांच्या जरी थंड पडल्यात असं वाटत असलं तरी पण एकमेकांची खोडी काढण्याची संधी हे दोन्ही देश काही सोडत नाहीत आणि त्यात सुद्धा जास्तीत जास्त अमेरिकेकडूनच या सगळ्या प्रकरणांमध्ये खोड्या काढण्याचे उपद्व्याप सुरू असतात. ताज्या घडामोडीत ते अधोरेखित झालंय का? अगदी अधोरेखित झालेला आहे. 1992 मध्ये जेव्हा रशियाचं विघटन झालं त्यावेळेला रशियाकडे युरोपच्या सुरक्षा संबंधामध्ये वेटो पॉवर होती आणि सुरक्षा संबंधांवर त्याची पकड होती. म्हणजे कुठलीही रशिया विरुद्ध कारवाई करण्याच्या आधी ते रशिया काय करू शकेल याचा विचार करायचे. पण विघटन झाल्यानंतर रशियाची ती शक्ती कमी झाली, ती वेटो पॉवर गेली. त्याच्यामुळे अमेरिकेने आपलं ईस्टवर्ड एक्सपान्शन सुरू केलं नाटोचं रशियाच्या उंबरठ्यावर जायकरता. आणि 16 राष्ट्र जी रशियातनं बाहेर पडली होती त्याच्यापैकी 12 राष्ट्रांना त्यांनी नाटोचा सदस्य बनवून घेतलं आणि आपले सैनिक आणि हत्यारं त्या देशांमध्ये ठेवली. रशियाला ते नको होतं. रशिया प्रत्येक वेळेला अमेरिकेचा निषेध करत राहिला, आक्षेप घेत राहिला. पण रशिया हा सामरिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यावेळी अमेरिकेने किंवा नाटो राष्ट्रांनी त्याला अजिबात किंमत दिली नाही. जे सरांनी सांगितलं की नाटो सध्या कमकुवत झाली आहे, ती नाटो कमकुवत नाही आहे. नाटोकडे तेवढीच पॉवर आहे, फक्त पैशाचा खेळ आहे. त्यामुळे स्वीडन, फ्रान्स आणि जर्मनी यांना जी गॅस पाहिजे आहे त्या गॅस करता ते नाटोच्या विरोधात जायची तयारी करतात आहेत. पण रशियाला, जसं मी मागच्याही काही भागांमध्ये सांगितलं होतं की पुतिन हा KGBचा चीफ असल्यामुळे त्याला रशियाचा पूर्व वैभव प्राप्त करून द्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या सुरक्षेबाबत तो अतिशय हटवादी आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये नाटोने येऊ नये किंवा युक्रेनला नाटोचा सदस्य बनवू नये याबाबत तो ठाम आहे. आणि ते अमेरिकेने न मानल्यामुळे त्याने हे पाऊल उचललं. जी अभयराव, एक आणखीन तपशील चर्चेमध्ये घेतो आणि तो लष्कर विषयक असल्यानं आपण त्यावर अधिक खुलासेवार भूमिका मांडावी अशीही विनंती करतो. एक ताजा तपशील असा समोर येतोय. रशियानं नवं वक्तव्य केलंय. रशिया असं म्हणते की पूर्व भागामध्ये नाटोचे सैनिक जमा होऊ लागलेले आहेत. जर समजा त्यांनी कोणतीही आगळी केली तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. या गोष्टींच्या मागच्या नक्की भूमिका काय आहेत? एक, ज्या विविध शक्यता आहेत त्या मी आपल्या समोर मांडतो, आपण त्यावर योग्य मार्गदर्शन करालच. पहिला मुद्दा, रशिया जगाला हे सांगू पाहतोय का की विनाकारण आमची खोडी काढली जाते, अर्थात रशियाची खोडी काढली जाते. दुसरी गोष्ट, जर समजा अधिक तीव्र स्वरूपाचं युद्ध झालं तर त्याला रशिया जबाबदार नसेल असंही त्यांना सांगायचंय का? आणि दुसऱ्या बाजूला नाटोच्या सैन्याच्या माध्यमातून अमेरिकेला सुद्धा हे जाणवून द्यायचंय की कोणी अडला नडला की आम्ही त्याच्या पाठीशी असतो. अभयराव, आपलं मतप्रदर्शन. अगदी बरोबर म्हणाले सर तुम्ही. दोन गोष्टी आहेत. रशियाला हे जगाला सांगायचं आहे की त्याच्यावर अन्याय होतोय, त्याच्या उंबरठ्यावर नाटो येऊन उभी राहते. नाटोची मिसाईल, नाटोची जी सरांनी सांगितली होती की वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन ही त्या देशांमध्ये येतात आहे ती किंवा युक्रेनमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. जर युक्रेनमध्ये नाटो आलं तर रशियाची गॅस पाईपलाईन जी युरोपमध्ये जाते ती मंद पडेल आणि ब्लॅक सीवर रशियाचं जे वर्चस्व आहे ते कमी होऊन जाईल आहे. त्या वर्चस्वाकरता त्यांनी क्रिमियाला घेतलेलं आहे.
आपल्या हातामध्ये 2014 मध्ये. आणि युक्रेनमध्ये जर नाटो आले तर काही काळानंतर क्रिमियामध्ये सुद्धा नाटो जाऊ शकते किंवा क्रिमियाला रशियाच्या हातातनं घेऊ शकतात किंवा तिथे बंडखोरी करू शकतात. तर हे असे जर तर अनेक याच्यातनं निघतात. त्यामुळे रशिया ही आगळीक अजिबात खपवून घेणार नाही. दुसरं म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही लढाई नाटो आणि रशियामधली आहे, युरोप आणि रशियामधली आहे. याच्यामध्ये दक्षिण अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिका किंवा दक्षिण एशिया, भारत सामील यांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे त्या राष्ट्रांच्या समोर रशिया आपली इमेज उभी करतोय की माझ्यावर अन्याय होतोय आणि नॅचरली या राष्ट्रांची सहानुभूती त्यांच्याकडेच जाईल आहे जर काही झालं तर. आणि रशियाने सांगितलेलं आहे आणि त्यांनी आधी पण सांगितलं होतं जेव्हा झेलेन्स्कीनी म्हटलं होतं की युक्रेनवर नो फ्लाय झोन डिक्लेअर करा, त्यांनी सांगितलं की अजिबात मी खपवून घेणार नाही. जरी इथे नाटो राष्ट्रांची विमानं आली तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ आणि त्याची जबाबदारी संपूर्णतः नाटो राष्ट्र आणि अमेरिकेवर असेल. त्यामुळे त्यांनी आपल्या पूर्ण भूमिका क्लिअर केलेली आहे. आता नाटो राष्ट्र कुठपर्यंत जाऊ शकतात, कुठपर्यंत ताणू शकतात याच्यावर पुढील युद्धाचं भवितव्य अवलंबून आहे. बिलकुल. आपण एक पटकन पुढचा मुद्दा घेऊन संजय ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचतोय. संजयजी, ज्या पद्धतीनं हे युद्ध आता नाटो अधिक वाढवणार की नाटो रशियाच्या समोर नमतं घेणार, याही वळणावर चर्चा करण्यासाठी योग्य आहे. आणि त्याचबरोबर मुळात हा सगळा वाद अमेरिकेला काढायची गरज काय होती याही बाबत चर्चा करण्याची गरज आहे. आपण पटकन हे सांगावं की अमेरिकेनं ज्या पद्धतीनं ही खोडी काढली ती खोडी अमेरिकेच्या कडची चूक होती हे कधीतरी त्यांना लक्षात येईल. बिल्कुल ऐसा नहीं है. देखिए, मैं आपके साथ इस विषय पे लगातार डिबेट में जुड़ा हूं और मैं पहले दिन से आपसे कह रहा हूं कि अमेरिका का खेल है इसमें. मैंने अभी आपके पिछले सेक्शन में बताया था कि जितना बड़ा हथियारों का व्यापार अमेरिका का था, अमेरिका ने अपने उस साइज को बहुत बड़ा कर लिया है. रशिया का जो परसेंटेज था विश्व बाजार में वो परसेंटेज कम हुआ है. अमेरिका इसको और बढ़ाना चाहता है. मैंने पहले भी कहा था कि दूसरे की भूमि को इस्तेमाल करके रशिया जैसे दुश्मन देश से अमेरिका लड़ना चाहता है, जिसमें अमेरिका के अपने सारे हित सुरक्षित रहें और दूसरे को आगे रख के ये यही कहा जाएगा कि यूक्रेन के कंधे पे बंदूक रख के अमेरिका ही ये बंदूक चला रहा है. लेकिन आप लोगों की जानकारी के लिए अभी जो वहां की स्थिति है, जो कहीं किसी न्यूज चैनल में अभी तक रिपोर्ट नहीं हो रही है, जो जल्दी आप लोगों के सामने आएगी, यूक्रेन के दक्षिणी भाग से रशियन सेनाएं घुसी हैं और बहुत तेजी से उत्तर की तरफ बढ़ रही हैं और वहां की जनता का, नागरिकों का भी उनको कोई बहुत ज्यादा कोई अवरोध उत्पन्न नहीं हो रहा है और वो बहुत आराम से बढ़ रही है उत्तरी भाग की तरफ. तो देखिए, ऐसा है कि अभी तक आज जब 14वें दिन में लगभग 13 दिन बीत चुके हैं, 14वें दिन में वो ये युद्ध पहुंचा है, तब अब जेलेंस्की को ये समझ आ गई है कि कहीं ना कहीं मेरा इस्तेमाल हो रहा है. लड़ूंगा मैं, मरेंगे हमारे नागरिक, नुकसान होगा हमारा, ध्वस्त होगा हमारा देश और बाकी लोग खाली हथियार. अरे भाई, हथियार बेच को क्या करोगे, हथियारों से लड़ेगा तो जी. और रशिया अपने हितों के प्रति एकदम बिल्कुल सजग है, क्योंकि यूक्रेन और रशिया की स्थिति वही है जो हमारी चीन के साथ स्थिति है. हमारे सीमाएं एक दूसरे से बिल्कुल सटी हुई है और हमारे सीमाओं के बगल में अगर हमारा कोई दुश्मन राष्ट्र आके स्थापित हो जाएगा, काबिज हो जाएगा, उसकी सेनाएं और उसके हथियार आ जाएंगे तो हमारे लिए तो हमेशा का खतरा हो जाएगा. तो रशिया तो इसको बहुत तेजी से रोकने का प्रयास, और इसीलिए रशिया ने इस चीज को इस तरीके से आगे बढ़ाया. लेकिन मैं फिर कहूंगा कि अभी तक रशिया ने जेलेंस्की को और जेलेंस्की की सरकार को मान्यता दे के रखी हुई है, अमान्य नहीं किया हुआ है. इसीलिए वो उनके जो विदेश मंत्री हैं उनसे कल अपने विदेश मंत्री की मीटिंग करा रहे हैं और इस मीटिंग में बहुत सारा तय होगा और स्थिति स्पष्ट होगी कि अभी युद्ध और कितने दिन चलना है. बिल्कुल. पुढचा प्रश्न माझा विजय खरे यांच्यासाठी आहे. डॉक्टर खरे, या सगळ्या खेळामध्ये जर्मनीची भूमिका सुद्धा लक्षात घ्यायला हवी. ज्या पद्धतीनं महत्वाचा इंधन पुरवठा जर्मनी मार्गे रशियाच्या द्वारे इतरत्र होत असतो, त्या जर्मनीनं इतकी कठोर भूमिका रशियाबाबत घ्यावी
हे प्रथमतः तर अनेकांना आश्चर्यचकित करणारं वाटलं. रशियाच्या विरोधात जर्मनीची भूमिका ही अमेरिकेच्या सांगण्यावरून होती का? थोडक्यात युक्रेन आणि जर्मनी या दोघांच्याही खांद्यावर बंदुका ठेवून रशियाला अमेरिकेला लक्ष्य करायचंय का? जर्मनीचं लिडरशिप नुकतीच चेंज झालेली आहे आणि जर्मनीचे जे डिसिजन्स आहेत विशेषतः म्हणजे रशियाला डायरेक्ट त्यांना विरोध करून जो धोका पत्करलेला आहे तो निश्चितच महत्त्वाचा आहे, परंतु तो निरंतर काळासाठी नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की जर्मनीसह इतर जे युरोपियन देश आहेत यांच्या रशियाकडून जी गॅस पाईपलाईन आणि नैसर्गिक साधन सामुग्री त्या ठिकाणी जाते त्याचा फायदा संपूर्ण युरोपला होत असल्या कारणाने केवळ हा जो टेम्पररी फेजमध्ये जर्मनीने ही भूमिका घेतली आहे, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये जर्मनी सुद्धा रशिया बरोबर एवढा संघर्ष करणार नाही जेवढे आज आपल्याला अग्रेसिव्ह भूमिका दिसते आहे. त्याचं कारण की त्यांच्याकडे जे रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे गॅस आहेत ते संपूर्ण रशियाकडून त्या ठिकाणी जवळपास 60% त्याचं जे गॅस इंधन आहे किंवा ज्याला गॅसेस म्हणतात ते रशियावर आधारलेले आहेत आणि म्हणून आपल्याला तेवढं जर्मनीचं हे नाही, परंतु ॲज अ युनिट ॲज अ नाटो म्हणून जी भूमिका आहे सर्व राष्ट्रांची ती मात्र येणाऱ्या कालखंडात बदलताना दिसेल. याच्यात एकच संभाव्यता धोका दिसतोय की जर रशियन सैनिकांना पुढे युक्रेनद्वारे अपयश आलं म्हणजे त्या ठिकाणी लोकल पॉप्युलेशनने अजून अधिक त्या ठिकाणी प्रतिकार केला आणि लवकरात लवकर जर युद्ध थांबलं नाही तर मात्र रशियाची कोंडी करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व जग जे आहे किंवा विशेषतः लोकशाहीच्या निमित्ताने पुन्हा एक पुनर्बांधणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं वेगवेगळे त्याचे तुमच्या लेखी अशी परिस्थिती येण्याच्यासाठी किती दिवस युद्ध चाललं पाहिजे? सध्या ती स्थिती दिसत नाही. त्याचं कारण की आज तरी जागतिक पटलावर युक्रेन सोबत कोणताही देश डायरेक्टली हत्यार घेऊन उभा राहिलेला नाही, त्यामुळे आपल्याला सध्या तरी ती स्थिती दिसत नाही. मला असं वाटतं की याच्यात सर्वात एक धोका आपल्याला दिसतोय. तो धोका म्हणजे जर रशियाला प्रतिकार कुठे युक्रेनद्वारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनद्वारे किंवा युनायटेड नेशनद्वारे जर प्रतिकार झाला नाही तर मात्र चीन येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितच तैवानवर तशाच पद्धतीची कृती करेल जी रशियाने युक्रेनवर केलेली आहे. आणि उद्या काही वर्षांनी भारत सुद्धा पाक ऑक्युपाईड काश्मीर घेण्यासाठी तशीच भूमिका करेल जी आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजेच की आंतरराष्ट्रीय पटलावर आता पुन्हा एकदा जसं ठाकूर साहेबांनी म्हटलं की हे सब इसका खेळ है आर्म्स रेस का, ही आंतरराष्ट्रीय पटलावर पुन्हा जसं शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये ज्याच्याकडे शस्त्र तो राष्ट्र मोठा, तशाच पद्धतीचे आता पुनर्बांधणी जगाची होण्याची चिन्ह दिसत आहेत. एक पटकन मुद्दा, बिलकुल याच मुद्द्याला अनुषंगून पटकन पुढचा प्रश्न आपल्या सोबत असलेल्या निवृत्त कर्नल पटवर्धन सरांना विचारू इच्छितो. अभयराव, ज्या पद्धतीनं लष्करी सामरिक साहित्य आणि त्या अनुषंगिक युद्धनीती ही प्रबळ असण्याच्या साठी रशिया अमेरिका दोघंही शीतयुद्ध आटपल्याच्या नंतर सुद्धा प्रयत्न करतायत. अमेरिकेला यश वेगळ्या कारणांमुळे मिळालं, कारण त्यातलं एक महत्वाचं हेही आहे की रशिया दुभंगला. रशियानं त्यानंतर पासून आजपर्यंत जी आपापल्या प्रगतीच्या साठी केलेल्या प्रयत्नांमध्ये आत्ताच्या घडीला लष्करी दृष्ट्या तो अमेरिकेशी लढू शकत नाही, पण तो जर्मनी आणि युक्रेनशी लढू शकतो का? जर्मनी आणि युक्रेनच्या वर भारी पडलेला रशिया हा उद्या युरोपचं नेतृत्व करेल याची भीती इंग्लंडला आहे का? अगदी बरोबर आहे. आज जर अमेरिका किंवा नाटो हे रशियाच्या समोर झुकले किंवा त्यांनी युक्रेनला काहीच मदत केली नाही तर रशियाचं वर्चस्व तर वाढेल यात काही शंकाच नाही आहे. जर युद्ध झालं आणि याच्यामध्ये नाटोने जर भाग घेतला तर युक्रेन तर रशियाने अर्धा काजीब केलेला आहे तो पूर्णपणे काजीब करेल आणि त्याच्यानंतर पोलंड ही नेक्स्ट स्टेप आहे आणि पोलंडच्या नंतर फ्रान्स आणि इंग्लंड आणि जर्मनी ही नेक्स्ट स्टेप आहे. हे जसं मागे पहिल्या महायुद्धात झालं होतं त्याचप्रमाणे आणि दुसऱ्या महायुद्धात झालं होतं त्याचप्रमाणे हे सगळं होईल आहे.
पण ते होईल की नाही ही शंका आहे. कारण सध्या त्यावेळेला जेव्हा रशियाने किंवा जर्मनीने पहल केली होती युद्ध करण्याची, त्यावेळेला कोणाकडे अणुबॉम्ब नव्हते. अमेरिकेपाशी 1945 मध्ये आला अणुबॉम्ब, 1939 मध्ये लढाई सुरू झाली होती. त्यामुळे आता सगळ्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि त्या अणुबॉम्बच्यामुळे घाटा कोणाला होईल किंवा हानी कोणाची होईल तर युरोपची होईल. अमेरिकेला काही देणं घेणं नाही. अमेरिका दूर बसलेली आहे, आपण दूर बसलेले आहोत. जसं मी सांगितलं की दक्षिण एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांना काही फरक नाही पडणार. फार तर आपल्याला फॉलआउट, न्यूक्लिअर फॉलआउटचा काही जर परिणाम झाला तर होईल, पण ऍक्च्युअल परिणाम काही नाही होणार. पण युरोप संपूर्णतः उद्ध्वस्त होईल. त्यामुळे कोणीही उघड युद्धामध्ये जाणार नाही असं माझं मत आहे. युक्रेनला बळी देतील आणि नेहमीच जो बकरा असतो तो बळी दिला जातो आणि कोल्हे आणि जे तरस असतात ते पाहत असतात आणि सिंह त्याला डायरेक्ट करत असतो, अशी सध्या परिस्थिती आहे. बिलकुल. या निमित्तानं चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचत असताना संजय ठाकूर यांच्यासाठीचा प्रश्न. संजयजी, आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ उरलाय. पटकन आपल्याकडून हे जाणून घेऊ इच्छितो की मग अशा पद्धतीची परिस्थिती बदलत असताना भारतानं आता निश्चित स्वरूपात रशियाच्या मैत्रीला जागून काही भूमिका घ्यावी का वेट अँड वॉचच्या भूमिकेत असावं? देखिए, भारत, जैसा भी कर्नल साहब ने बताया, सबके अपने सामरिक सार्वभौमिक हित हैं, भारत के भी अपने हित हैं. और मैंने बताया कि रशिया का जितना आज का आर्म्स एक्सपोर्ट है उसका 10% अकेले भारत लेता है और लगभग 5.5% चाइना लेता है. तो रशिया को भी भारत के साथ वैसे निभाना पड़ेगा जैसे भारत अपने, एक तरफ भारत कह रहा है कि भाई युद्ध ठीक नहीं है, बातचीत से इस चीज को निपटाना चाहिए. क्योंकि जो प्रॉब्लम अभी कर्नल साहब ने बताई कि अगर ताइवान में होगा तो वहां भारत की भूमिका बदल जाएगी. वहीं अगर पाक ऑक्युपाइड कश्मीर हम लेने जाएंगे तो चीन की भूमिका बदल जाएगी. तब जो आज हमारी स्थिति है वो स्थिति रशिया की हो जाएगी कि हम वहां विरोध करेंगे तो रशिया क्या, और यहाँ पे जब चाइना विरोध करेगा तो रशिया क्या. तो देखिए, ऐसा है कि कुल मिला जुला के ये अमेरिका इसी तरह के खेल पूरे विश्व में, ये शस्त्रों की होड़ विश्व बाजार में लगा के, चूंकि उसने अपने 22% लगभग शस्त्र बिक्री को विश्व बाजार के लगभग 35 से 36% पहुंचा दिया है. वहीं जो रशिया ज्यादा बेचता था वो 22% पे आके रुक गया है. भारत एक ऐसा देश है जो ज्यादातर मात्रा में लेता है रशिया से, लेकिन थोड़ी थोड़ी मात्रा में यूरोप के दूसरे देशों से भी लेता है. तो भारत के अपने हित अलग हैं और इनके अपने हित अलग हैं. लेकिन ये निश्चित है कि जेलेंस्की को, जैसे कर्नल साहब ने बताया ना कि बकरे को हलाल करने के लिए छोड़ दिया, भूमि उनकी, लोग उनके मर रहे हैं और तमाशा अमेरिका देख रहा है. ये बात जेलेंस्की समझ चुके हैं. और कितना समझे हैं ये कल जब विदेश मंत्रियों की मीटिंग होगी तुर्की की मध्यस्थता से, उसके जो रिजल्ट आएंगे उसमें समझ में आएगा कि जेलेंस्की को कितनी ये बात समझ में आई. बिलकुल. या सर्व विश्लेषणाच्यासाठी आपल्या सर्व मान्यवरांचे आभार. वेळेच्या मर्यादेपोटी चर्चेला आपल्याला इथेच विराम द्यावा लागतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.